नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5 देशांच्या दौऱ्याची सुरुवात UAE म्हणजेच दुबई येथून झाली. या दौऱ्यामध्ये भारत आणि UAE दरम्यान ऊर्जा आणि संरक्षणासह अनेक ऐतिहासिक करार झाले. याच दरम्यान दुबईतील दिग्गज बँकिंग समूह एमिरेट्स NBDला भारतातील RBL बँक यामधील बहुतांश हिस्सा खरेदी करण्यासाठी भारत सरकार आणि सर्व संबंधित नियामक मंडळांकडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. एमिरेट NBD RBL बँकेतील 60% हिस्सा सुमारे 95.9 कोटी शेअर्स खरेदी करणार आहे. हे अधिग्रहण ₹280 प्रति शेअर या दरानं प्रेफरन्शियल इश्यूच्या माध्यमातून केलं जाईल. हा एकूण करार सुमारे $3 अब्ज म्हणजे जवळपास 26,850 कोटी रुपयांचा आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील इक्विटी फंड उभारणीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरणार आहे. भारताच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडतंय जेव्हा एखाद्या परदेशी बँकिंग संस्थेला भारतातील नफ्यामध्ये चालणाऱ्या बँकेतील बहुतांश हिस्सा खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ओपन ऑफरची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर RBL बँकेमध्ये एमिरेट्स NBDचा एकूण हिस्सा 51 ते 74% दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर एमिरेट्स NBDला RBL बँकेचे प्रमोटर म्हणून वर्गीकृत केलं जाईल. RBL बँक आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एका परदेशी बँकेची उपकंपनी म्हणून काम करेल. आगामी काळामध्ये एमिरेट्स NBDच्या मुंबई, चेन्नई आणि गुरुग्राम येथील भारतीय शाखांचं RBL बँकेमध्ये विलीनीकरण केलं जाईल. एमिरेट्स NBD समूहाचे CEO शेन नेल्सन यांनी सांगितलं की या मंजुरीमुळे त्यांची बँक संयुक्त अरब अमिराती आणि भारत यांच्यातील व्यापार, संपत्ती आणि गुंतवणुकीच्या कॉरिडॉरच्या केंद्रस्थानी आली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत एमिरेट्स NBDची एकूण मालमत्ता सुमारे $327 अब्ज असून ती 13 देशांमध्ये आपल्या सेवा देत आहे. या मोठ्या गुंतवणुकीमुळे RBL बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होईल आणि भारत आणि UAE यांच्या आर्थिक संबंधांना एक नवीन दिशा मिळेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने एमिरेट्स NBD आता RBL बँकेची मोठी एक प्रमोटर झालेली आहे आणि RBL बँक ही NBDची एक सबसिडरी झालेली आहे. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.